आणखी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय यावेळेस महत्त्वाची बातमी समोर आली आहे। सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडीने प्लॅन बी तयार केला अशी माहिती सूत्रांनी दिली। बहुमत मिळाल्यास सर्व उमेदवार मुंबईमध्ये येणार आहेत। तर बहुमत न मिळाल्यास मात्र महाविकास आघाडीचे आमदार कर्नाटकात जाणार का हा सुद्धा प्रश्न आहे, कारण मित्रपक्ष उमेदवारांना सुद्धा कर्नाटकामध्ये हलवणार असल्याचं कळत आहे। अधिकचे अपडेट आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून घेऊया। खरं तर आज महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा दिवस आहे आणि एकूणच निकालाचा दिवस असणार आहे। आणि आपण पाहत आहोत की खरं तर आजच्या या निकालामध्ये बहुमत कुणाच्या बाजूने जातं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। महाविकास आघाडीचा प्लॅन बी आता तयार झाल्याचं पाहायला मिळत आहे। महाविकास आघाडीने खरं तर या निकालामध्ये जर बहुमत मिळालं तर सगळे जे विजयी उमेदवार असणार आहेत ते मुंबईत येणार आहे। मात्र जर अटीतटीची लढत झाली आणि बहुमताचा आकडा जर गाठता आला नाही तर मात्र मवियाचा प्लॅन बी तयार असणार आहे। मवियाचे सगळेच विजयी उमेदवार असणार आहेत त्या सगळ्यांनाच कर्नाटकमध्ये सुरक्षित ठिकाणी नेलं जाण्याची शक्यता खरं तर वर्तवली जात आहे। सूत्रांनी आपल्याला अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे। मवियातले सगळे महत्त्वाचे जे विजयी उमेदवार असणार आहेत त्याच्यासोबतच मित्र पक्षाचे जे असणार आहे ज्या छोट्या मित्र पक्षांनी मवियाला समर्थन दिलेलं आहे, मवियाला पाठिंबा दिलेला आहे त्या सगळ्याच उमेदवारांना विजयी उमेदवारांना कर्नाटकमध्ये सुरक्षित ठिकाणी नेलं जाईल अशा पद्धतीची खास सूत्रांची माहिती खरं तर साम टीव्हीला मिळत आहे। आणि त्याच्यामुळे निकाल काय लागतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। निकाल खरं तर जवळपास आता 8 वाजता 8च्या ठोक्याला मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि दुपारी 2च्या सुमारापर्यंत सगळा जो निकाल आहे तो स्पष्ट केला जाणार आहे। आणि त्याच्यानंतर बहुमताचा आकडा आता कुणाच्या बाजूने जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। एका बाजूला आपण बघतो की मागच्या 2-3 दिवस सातत्याने महाविकास आघाडीमधले सगळेच मित्रपक्ष असतील, नेते असतील, त्यांच्या सातत्याने बैठका चालू आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या उमेदवारांना सुरक्षित